सो नमस्कार मित्रांनो, मी संतोष गुडेकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय संतोषी भटकंती या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती। आणि मित्रांनो, मी आज प्रचंड खुश आहे कारण की आज मी चाललोय ते म्हणजे माझ्या गावाला म्हणजे काय तर अहमदनगरला। आणि तुम्हाला आज एक नव्याने काहीतरी सुरुवात होणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, कारण की ती आपण चालू करतोय ते म्हणजे सिरीज। आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये पाहायला मिळणार आहे पहिली सिरीज, ती म्हणजे माझ्या गावाचे म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील पारणे तालुक्यातील माझ्या गावामध्ये। कारण की ह्या वर्षी आम्ही म्हणजे माझं पूर्ण कुटुंब फार जल्लोषामध्ये स्वागत करतोय ते म्हणजे या येत्या 2 दिवसामध्ये येणाऱ्या जत्रेचं। आणि त्याच्यामुळे या जत्रेचं औचित्य साधून आम्ही चाललोय ते म्हणजे आमच्या गावाला। पनवेलपासून मी निघालोय माळशेज घाटाच्या माध्यमातून अहमदनगरला। पण मी घरापासून सुरुवात नाही केली ब्लॉगिंगला, थोडंसं पुढे आलो आणि निसर्गरम्य ठिकाणामध्ये उभा राहून आज सुरुवात करतो ते म्हणजे माझ्या मागे पाहत आहे ते छान अशी नदी वाहत आहे, खळखळणारं पाणी, साफ स्वच्छ, अतिशय मन मोहून टाकणारा हा निसर्ग आहे। आणि मनाला कुठे आवर घालता नाही आला मित्रांनो, थांबावं लागलं। सो मित्रांनो, आपण काय केलेलं माहिती आहे का की आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती ना प्रत्येक गोष्ट डिवाइड केलेली आहे। म्हणजेच ना फॅमिलीचे ब्लॉग वेगळे, किल्ल्यांचे ब्लॉग वेगळे, त्याच्यानंतर आता मी जी ही प्लेलिस्ट बनवतोय अहमदनगर आणि पुणा, कारण की मी पुण्याला देखील जाणार आहे। कारण की पुण्याला आणखीन एक यात्रा आहे, ती फार छान आहे। आता मी थोडंसं पुढे जातोय कारण की ना इतकं छान वाटतंय ना हा निसर्ग, त्याच्यामुळे मी थांबवत नाही। आणि बघू शकताय की अतिशय छान असा निसर्ग, आणि मी जरा इथं बसतो कारण की खूप छान वाटतंय। मस्त खळखळणारं पाणी आणि इतकं स्वच्छ आहे ना की असं वाटतंय की खरंच म्हणजे आंघोळ वगैरे करावं आणि उतरावं, कारण की खूप गरम होतंय। आणि आता मी निघालोय ते म्हणजे टुवर्ड्स माळशेज घाटाच्या माध्यमातून। आणि तुम्हाला आता पहिलं पाहायला मिळणार आहे म्हणजे ट्रॅव्हल व्लॉग सोबत माळशेज घाट आणि नागफणी पॉईंट। आणि तो जो माळशेज घाट आहे ना त्याचा संपूर्ण निसर्ग मी तुम्हाला या पहिल्या म्हणजे प्लेलिस्ट मधल्या पहिल्या पार्ट मध्ये तुम्हाला दाखवणार आहे। मित्रांनो, चला जाऊयात आपण, कारण की झाला भरपूर उशीर। आणि म्हणजे जसं ज्याप्रमाणे ना मला मोह आवरला आहे ना, म्हणजे माझी बायको म्हणजे सारिका आणि सोहम आणि माझे बाबा यांना देखील मोह आवरला। मला बोलतात लवकर लवकर चला, पण स्वतःच टाइमपास करतात। बघा कसं टाइमपास करतात, बघा बघा पाण्यामध्ये स्वतः उतरलेत, आम्ही तर उतरलो पण नाही। आणि स्वतः बोलतात की लोक बघा 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 बघितलं का, लहान मुलाच्या वर करतात आणि बोलतात घाट लवकर क्रॉस करायचं, जायचंय चला। आपण मात्र पाण्यात उतरणार नाही कारण की गावाला भरपूर मजा करायची। हे चला लवकर, खूप उशीर होतोय। कारण की हे बघा सूर्य मावळल्याच्या प्लॅनिंग मध्ये, आणि घाट आहे ना, घाट लवकर उतरला गेला पाहिजे कारण की तिकडनंही भरपूर लांब आहे गाव माझं, जवळजवळ। ॲक्च्युली भरपूर जेवलो त्याच्यामुळे मी मिसळ काय खात नाही। पण तुम्ही पाहिलं ना तर सगळेजण चहाची टेस्ट करतात, चहा आणि कॉफी। जर तुम्ही आहे ना आपल्या नगर रोडला आलात ना तर मागे आहे ना भरपूर मोठा असा बोर्ड आहे शिवनेरी हॉटेल म्हणून आहे, तर या ठिकाणी आलात ना तर नक्की या आणि मस्तपैकी एक मिसळ पावचा आस्वाद घ्या। मित्रांनो, आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती ब्लॉगिंगची सुरुवात आहे ना याच हॉटेलपासून केली होती। जेव्हा मी पहिल्यांदा मोटर ब्लॉग केला होता ना तेव्हा इथं चालू होतं, त्यावेळेस लॉकडाऊन होता। आणि मागे जे झाड दिसतंय ना ह्या गाडीच्या मागे झाड आहे आंब्या झाड, त्याच्या खाली बसून आम्ही खाल्ली होती मिसळ, कारण की आतमध्ये अलाउड नव्हतं, हॉटेल बंद होतं। पण मजा आली होती कारण गावी आला ना अशीच मजा येते। आणि माझ्या मागे आहेत म्हणजे हॉटेलचे मालक आपले विनोद साहेब, हे विनोद साहेब आहेत, हे आमचं हॉटेल आहे। आणि खरंच खूप बरं वाटतं की आपल्याकडचे माणसं चांगले, आणि हॉटेलचं नाव एवढं भारी वाटतं ना शिवनेरी, त्याच्या आणि किल्ल्याचं पण स्वरूप दिलं आहे। काय म्हणा सर? थँक्यू, धन्यवाद तुमचं पुण्याशी आले त्याबद्दल। बघितलं का आपण दुसऱ्यांदा येतोय, पण त्यावेळेस आम्ही मिसळपाव खाल्ली होतो बरं। लास्ट टाइम जेव्हा आलो होतो ना तेव्हा काही साहेबांना कव्हर करता नाही आलं, पण यावेळेस मात्र तशी खूप घाई होती। आणि आज मात्र आपण त्यांना म्हणजे ते आपल्या व्हिडिओमध्ये आलेले आहेत। सो चला आता जाऊयात आपण, चहा पिऊया आणि
त्याच्यामुळे खूप मजा येते. कारण की खूप दिवसाच्या नंतर मी देखील गाडी चालवतोय. गाडीचा आनंद मी पण घेतोय गाडी चालवण्याचा. आणि हळूहळू आपण माथ्यावरती जाणार आहे. म्हणजे आता हा रोड बघा किती छान वाटतो. एक सिलेक्ट एक नंबर बघा. हीच मजा आहे मित्रांनो माळशेज घाटामध्ये येण्याची. ही जी मजा आता ना कसारा घाटामध्ये आहे ना खंडाळा घाटामध्ये. आणि पावसाळ्यामध्ये तर ना अफलातून आता 70 किलोमीटर लांब होतो आपण माळेफाटापासून. आणि मित्रांनो मेन जे आहे ना जे म्हणजे जे आवडतं ठिकाण ना प्रत्येकाचं पर्यटक ठिकाण आहे ना माळशेज घाटामध्ये ते म्हणजे मित्रांनो नागफणी पॉईंट आहे. आणि त्याचं मी ऑलरेडी पहिल्या ब्लॉगमध्ये पण शूट केलं होतं पण एवढं छान नव्हतं. पण आज मात्र मी तुम्हाला सनसेट बघूया प्रयत्न चालू आहे. मी त्या ठिकाणी सनसेट होण्याच्या अगोदर पोहोचायचा प्रयत्न करतोय आणि आय होप मी पोहोचेल देखील. सो तिकडे गेल्याच्या नंतर ना खूप मजा येईल सनसेटचा नजारा घेताना. आणि हळूहळू आपण चालू आहे बघा ना नजारा बघा वरती खूप छान वाटतोय. एक सिलेंट हेच आहे सह्याद्रीची पर्वतरांग जी आपल्या सगळ्यांना ना खुणावत असते बोलावत असते निसर्ग पाहायला निसर्गाची भेट घ्यायला. आणि आपण ऑब्विसली सगळेजणच त्या निसर्गाला भुलतो आणि जातो निसर्गाचा आस्वाद घ्यायला. पण मित्रांनो काळजी घ्या बरं का. बघा रोडवरती कोणच नाही आहे आपलीच गाडी चालली आहे ऑलमोस्ट. पण नागमोडी वळणं आहेत आणि रिस्क जास्त असते. त्याच्यामुळे जास्त एक्सिलेटवरती पाय ठेवू नका. काळजी घ्या आणि आपण हळूहळू पोहोचतो त्या म्हणजे आपल्या डेस्टिनेशनवरती. डेस्टिनेशन लांब आहे पण माळशेज घाटातलं डेस्टिनेशन म्हणजे नागफणी पॉईंट. आणि मला वाटतं आपण पोहोचू कारण की आता सूर्य खूप वरती आहे. येस आपण पोहोचून जाऊ. सूर्य खूप वरती आणि हार्डली आपण 15 ते 20 मिनिटांमध्ये मला वाटतं आपण माळशेज घाटाच्या त्या बोगद्यामध्ये असू जो ज्या ठिकाणी आहे ना मंदिर पण आहे. आपण तिकडे पण जाऊया मंदिरात जाऊया मजा करूया धमाल करूया. धमाल करायसाठी तर आपण आलोय. आणि बघा इथे ना स्थानिक आदिवासी बघा महिला या ठिकाणी काही ना काही घेऊन उभ्या आहेत. काजूचे बोंड देखील आहे पण आता नाही घेणार ह्या गोष्टी ना आपण घेऊयात. बघा याकडे पालं बघा कशी लावलेली आहेत. हे मित्रांनो आता नाही घेणार आपण घेऊयात घरी जातात. आता आपण चाललो गावाला ना त्यामुळे आता नाही घ्यायचे. आपण मात्र पुन्हा परतीच्या प्रवासाला याच रोडने येणार. डेंजरस आहे. जे डेंजरस टर्नपैकी एक टर्न आहे हा माळशेज घाटातला. त्याच्यामुळे रोड इथे खराब आहे आणि हा रोड तर टोटली अरुंदच आहे. पण गाडी सावकाश चालवली की काय प्रॉब्लेम नाही. हा मित्रांनो दुसरा एक टर्न आहे जो शार्प आणि मोठा आहे. आणि वरती बघा आणि आता आपण एक छोट्याशा अशा अरुंद अशा दरीतून आपण जाणार आहोत. छोटीशी आहे पण छान आहे बघा. छोटीशी आणि येऊन जाऊन पुन्हा एकदा आपल्याला एक सनसेटचा एक नजारा दिसतोय. पण खरी मजा येणार ते म्हणजे त्या ठिकाणी जाऊ. आणि वरती पॉईंट बघा ना ते बघा हा एक नजारा आहे. पण आपल्याला पुढे जायचं ॲक्च्युली सनसेट होत आला आहे जरा जाऊयात पुढे. बघा हा एक चांगला लोकल स्पॉट आहे. त्या ठिकाणी लोक येतात पर्यटन आणि छानपैकी फोटो शूट करतायत निसर्गाचा आस्वाद घेत आहेत आणि टाटा बाय बाय करून आपल्या घरी जातात सूर्याला बरं का.
जवळजवळ सगळ्यात टॉपला आलोय. आणि हे बघा, हे छानपैकी एक किल्ल्याचं स्वरूप दिलंय. आणि या ठिकाणी बघा लागली गाडी, असं लोक येतात आणि मस्तपैकी ना इथं एन्जॉय करतात. किल्ल्याचा आस्वाद तुम्हाला इथे भेटेल. म्हणजे खाली पण रस्ता आहे, वरती पण रस्ता, पण आपल्याला जायचंय ते म्हणजे त्या ठिकाणी, तो त्या ठिकाणी नागपणी पॉईंट, आणि तो आहे सगळ्यात जुना टनल. आणि हा बघा खाली खोलदरी सेल आहे. काय लिहिलंय पण नाव काय कल्पना नाही. हा नाव कल्पना नाहीये, पण ती खिंड आहे जी पदस्पर्शांनी शिवाजी महाराजांच्या पाहून लागली. आणि हे बघा वानर सेना. मित्रांनो फायनली बघा या खिंडीमधलं म्हणजे ह्या आपल्या माळशेज घाटामधलं हे मंदिर, आणि या म्हणजे मारुती रायाचं मंदिर आहे. आणि याचं पाया पडून आपण निघूयात आपल्या पुढच्या रस्त्याला. आणि आपलं आहे डेस्टिनेशन जस्ट बोगदा क्रॉस केल्यावर आपण थांबणार आहोत. येस येस येस. आणि फायनली हा एकदम आमचा जुन्या काळातला बोगदा आहे, आठवण आहे. आणि इथे आलो ना आम्ही खूप म्हणजे जल्लोष करायचो बघा. अजून सुद्धा काम असं तर बरं का, अजून काही काम एवढं छान नाही करायचं, डागूपणा केला. आणि आपलं स्टॉप आलेला आहे त्या ठिकाणी डाव्या साईडला आपल्याला थांबायचं आहे. येस, आता आपण इथे गाडी लावूया आणि आपण जाऊयात आपल्या स्पॉट होते. बघितलं का किती गाड्या इथे लागल्या, बस देखील लागली. आपण लावूयात आपली इथे गाडी पार्क करूया. आणि मित्रांनो फायनली आपण आपली गाडी लावली इथे. आणि हा माझ्या बघा मागे हा बघा हा बोगदा आहे. आणि आपण इथे जातोय डेस्टिनेशन होते नागपणी पॉईंट. बघा मित्रांनो छान अशा पायऱ्या आहेत. आणि हा मस्त वेगळा नजारा. हा बरं झालं की अंधार नाही पडला. आणि अंधार पडायच्या आतमध्येच आपण पोहोचलो ते म्हणजे आपल्या डेस्टिनेशनवरती. आणि माकडाचं दर्शन. हे सोहम तू जरा शांत राहा, नाही तर ते तुझ्या मागे गेला. सोहम पण शूट करतो. वाव. भीती वाटते ना, पण बघ बापरे किती काम केलंय बघ ना. हा बाबा कसा बसलाय. शूट करते काय विचारायला करायचं काय. पप्पा नाही आले का? हे पोच देत आहेत. क्या बात आहे. राहू दे, मग नको तिकडे बघू, राहू दे. माकडाचं एकदम छान एकदम छोटस पिल्लू आहे. आणि बघा किती काळजी घेतात. क्या बात आहे. एक्सेलंट. छान फुटेज भेटला आपल्याला. चला आपण जाऊयात आता. मित्रांनो आपण जेव्हा ना लॉकडाऊनच्या पहिले पाणी फाउंडेशनसाठी गेलो होतो ना, तेव्हा याच ठिकाणी आपली टीम आली होती. आणि आपण त्याच्यासोबतही फोटो काढले होते. आणि त्यावेळेसचे फोटो ना मी शेअर करेल सोबत. आणि याच ठिकाणी आम्ही बसून फोटो काढले होते. आणि हाच तो पॉईंट आहे ज्या ठिकाणी मी तुम्हाला पॉईंट दाखवतो. सनसेट झाला आहे पण ठीक आहे, पण जाग्यात हा पॉईंट आहे. पण जाऊयात पुढे. आणि मित्रांनो हे बघा, वाव एक्सेलंट. You can
आलो आणि एन्जॉय केला आणि सनसेटचा देखील आस्वाद घेतला, मजा घेतली. आणि या ठिकाणी जर तुम्ही याल ना तर नक्कीच या नागफणी पॉईंटला व्हिजिट द्या, मजा घ्या. आणि सोबत पावसाळ्यामध्ये आलात तर अतिउत्तम आहे, कारण की जे धबधबे वॉटरफॉल्स दिसतील ना अफलातून असतात. त्याच्यामुळे या आणि या ठिकाणी आले ना तर नक्कीच मक्याचा कणस देखील खा, कारण की मक्याच्या कणसामध्ये जी मजा आहे ना या ठिकाणी येऊन खूप मजा येते. आणि खरंच अफलातून असे सनसेटचा आपण नजारा घेतला, सोबत फोटोज देखील काढले, ते देखील मी अपलोड करतोय, नक्की बघा. आता निघतोच मी, गाडी फटाफट घेऊन जावं लागेल कारण 100 किलोमीटर लांब जायचं आहे, एक 2 ते 2.5 तास लागतील आणि अंधार झालेला. फायनली आपण निघूयात. 3 hours later. मित्रांनो, फायनली आपण माझ्या गावी आलोय आणि इथे ना ॲक्च्युली मला खूप उशीर झाला यायला आणि गाव पूर्ण सामसूम झालेलं आहे. मी गाडी लावली कशी बशी आणि आहे ना मित्रांनो 1.5-2 तासापासून आहे ना इथं कंटिन्यू मुसळधार पाऊस पडत होता. आणि जेव्हा मी जवळजवळ 70-80 किलोमीटर लांब होतो ना तेव्हा मला हे समजलं की या ठिकाणी आहे ना म्हणजे खरोखर गारा पडत होता आणि तासभर या ठिकाणी गारा पडल्या आणि एवढं वादळवारा होता ना की हे माझं घर आहे आणि या घराच्या वरची जी सगळे छत आहे ना सगळं जवळजवळ उडून गेलं होतं आणि त्याच्यामुळे मला इथे यायला उशीर झाला. मग आता मी जेवण वगैरे केलेलं आहे आणि आता डायरेक्ट आज जाईल झोपेल. नंतर उद्या आपण पूर्ण एकदा गाव वगैरे फिरूया, इकडचं सगळं आपण दाखवायचा प्रयत्न करूया, शूट करूया आणि त्याच्यानंतर असेल धमाल, ती म्हणजे माझ्या गावची यात्रा. तर मित्रांनो आता मी थांबतोय गुड नाईट करायला, पण उद्या मात्र पुन्हा भेटूयात गुड मॉर्निंग करायला. बाय बाय. The next morning. गुड मॉर्निंग अहमदनगर आणि सकाळ झालेली आहे, सुप्रभात. आणि ही पहाट आहे आमच्या घराची आणि सुरुवात झालेली आहे चहा नाश्त्याला. आणि हा आहे दुसरा दिवस, कालचा एक पहिला दिवस होता, आजचा दुसरा दिवस. आणि आता मस्तपैकी कांदे पोहे आपण बनवतोय, चहा नाश्ता आपण आता करणार आहोत. आणि सोबत आहे ना गावची एक आहे ना एक मस्त एक फळ आहे, कौट त्याला म्हणतात, ते तुम्हाला दाखवतोय. माझा मोठा भाऊ आहे ना तिथे बनवतोय आणि आपण आज जाऊया रूम मध्ये, बघूयात. सो इथे आहे कौट आणि हे झाडाला मस्तपैकी येतो, वरती असतो झाडाला. आणि आता ह्याचा ना ह्याला फोडून आहे ना हे असे 2 तुकडे होतात, ह्याला म्हणतात कौट म्हणतात. हे बघा हे असे जॉईन असतात, आपण तोडायचं नारळासारखं आणि आतमधून जो मटेरियल येतो ना तो म्हणजे हा काला आहे. आणि याच्यामध्ये साखर किंवा गुळ टाकायची आणि रेसिपी तयार होते, खूप छान लागतं. पण हे आता नाही, सकाळ खाऊ नका ना तर आम्लपित्त वगैरे होईल. पण आता मस्त कांदे पोहे, कुठे माझी कांदे पोहे आणि हे बाजूला कांदे पोहे आणि चहा आपण नाश्ता करतो. मित्रांनो आता वेळ झाली ते म्हणजे नाश्ता करण्याची आणि मस्त गरमागरम कांदे पोहे आणि सोबत लिंबू, काकडी आणि गावची मस्तपैकी हिरवीगार आणि लाल अशी मिरची पण आहे आणि सोबत चहा पण आहे. दिवसाची सुरुवात मात्र झालेली आणि सोबत माझा मोठा भाऊ देखील आहे. आम्ही 2 जण मस्त नाश्ता करायला बसलोय आणि सुरुवात झाली दिवसाची आणि पूर्ण दिवस आपण धमाल करणार आहोत. गावची मजा काय आहे ती आपण अनुभवणार आहोत आज.